दररोज येणारे अनोळखी कॉल्स, बँक लोन, इन्व्हेस्टमेंट आणि फसवणूक करणारे स्कॅम कॉल्स. फोन उचलायचा की नाही हा प्रश्न आपल्याला रोज पडतो. पण आता हा गोंधळ संपणार आहे, कारण भारतात CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन ही नवी सेवा हळूहळू लागू करण्यात आलेली आहे. नमस्कार मित्रमंडळी, आपण पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज. आजच्या या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की CNAP म्हणजे नेमकं काय, हे ट्रू कॉलर पेक्षा वेगळं कसं आहे, कोणत्या राज्यात आणि कोणत्या कंपन्यांसाठी ही सेवा सुरू झालेली आहे आणि याचा सामान्य मोबाईल वापरकर्त्याला नेमका काय फायदा होणार आहे. CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन म्हणजेच TREI, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार ही सेवा टेलिकॉम कंपन्यांकडून लागू केली जात आहे. आतापर्यंत कॉल आला की आपल्याला फक्त नंबर दिसायचा, परंतु CNAP मुळे आता कॉल येताच मोबाईल स्क्रीनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे. तर हे नाव कुठून येणार आहे, तर ते आहे सिम कार्डच्या अधिकृत KYC डेटाबेस मधून. म्हणजेच कोणीही फेक नाव टाकून कॉल करू शकणार नाही, नाव बदलण्याचा पर्याय राहणार नाही आणि बनावट कॉल्सवर मोठा आळा बसेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा ट्रू कॉलर सारख्या ऍपवर आधारित नाही. यासाठी वेगळं ऍप डाउनलोड करण्याची गरजही नाही. हे थेट टेलिकॉम कंपनीच्या डेटाबेसवर चालणार आहे. आता या कोणत्या कोणत्या कंपन्या कोणत्या राज्यात सुरू झालेल्या आहेत. सध्या ही सेवा टप्प्याटप्प्याने लागू होत आहे. जिओसाठी पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि ओडिशा यासारख्या राज्यांमध्ये CNAP ही सेवा उपलब्ध आहे. एअरटेलसाठी पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही सेवा सुरू झालेली आहे. तर वोडाफोन आयडियासाठी महाराष्ट्रामध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे आणि तामिळनाडू राज्यात सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच ही सेवा संपूर्ण देशभर लागू होण्याची शक्यता आहे. सरकार आणि TREI चा मुख्य उद्देश आहे देशात वाढणाऱ्या फेक कॉल, सायबर फ्रॉड आणि स्कॅमर्सला आळा घालणे. CNAP मुळे आता फोन वापरकर्त्यांचा विश्वास वाढेल आणि डिजिटल सुरक्षेला बळ मिळेल आणि टेलिकॉम क्षेत्रामध्ये पारदर्शकता येईल. हे फक्त तांत्रिक सुधारणा नाही, तर डिजिटल सेफ्टीसाठीचा धोरणात्मक निर्णय आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, CNAP मुळे आता फोन उचलण्याआधीच आपल्याला समजणार आहे की कॉल कोणाचा आहे आणि तो विश्वासार्ह आहे की नाही. यामुळे अनोळखी नंबरची भीती कमी होणार आहे आणि फसवणूक करण्यासाठी फसवेगिरी करणाऱ्यांचे दरवाजे बंद होणार आहेत. फोन येणाऱ्या प्रत्येक कॉल मागे आता जबाबदारी असणार आहे, कारण नाव लपवून कॉल करणाऱ्यांचे दिवस संपत आहेत. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी फसवणुकीपासून वाचू शकतो. अशा सोप्या भाषेतल्या व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.